निघून गेल्यावर ज्याला आपण मराठी भाषेमध्ये फर म्हणतो ते गेल्यानंतर चेंडू कसा हाताळला जाईल हे प्रश्नचिन्ह आहे. आम्हाला पण आहे आणि गोलंदाजांना पण हा प्रश्नचिन्ह आहे. आपण जसं खेळपट्टीचा तुम्ही उल्लेख केला की सायंकाळचं सत्र आहे, खेळपट्टी कशा प्रकारे ट्रॅव्हल होईल, चेंडू थांबून येईल ते पाहावं लागल. नुकत्याच संपलेल्या ISPL लीगमध्ये असाच ट्रेंड पाहायला मिळाला जिथे सामने दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकले आहेत. नाणेफेक जिंका आणि मॅच जिंका. आणि नाणेफेक जिंकली ती म्हणजे टीम नवलाई स्पोर्ट्स गतविजेता, ज्याने गेल्या वर्षी पहिला नंबर काढला होता आणि त्याला या स्पर्धेत देखील पहिला नंबर टिकवायचा आहे, काढायचा नाहीये. त्यासाठी गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय सुमित यांना कॅप्टन कूल आणि त्यांच्या समोर सुरुवातीलाच आपण पाहतोय यश इलेव्हन या संघाकडून एका बाजूला संतोष तर दुसऱ्या बाजूला संघाचा विश्वास. यस मैदानाच्या आतमध्ये भरत सर आपण काय पाहतो हे वेगळे पण आहे. शेवट तालुक्याचा स्त्री आहे छोटा खेळाडू. पहिला बॉल आणि पहिल्या बॉल वरती घणाघाती वार, पलटवार, काउंटर अटॅक निघून जाईल सीमारेषा बाहेर 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 बाहेर. देख खडे खडे बडे बडे 4 रन के लिए गेंद निकल पड़ी चौकार. फेकण्याचा प्रयत्न होता परंतु यावेळेस मात्र फसवल्यात. यावेळेस देखील इनसाइड आउट थ्रू दी एक्स्ट्रा कव्हर ऑन बाउन्स सीमारेषा पार. वेलकम डीजे. आहे आणि आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालाय आणि 2 चेंडूमध्ये चांगल्या रीतीने धावा जमवण्यास सुरुवात केली संतोषांनी. अप्रतिम बॅटिंग होते. आयकॉन आहे संतोष मगदुम. आपण पाहतोय चांगल्या रीतीने फटकेबाजी करतायत मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडूचा खेळ झालाय. मेंढेजरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये चेंडूमध्ये जडत्व आहे परंतु या जडत्वावरती आपल्या बॅटिंगची झोड उठवतायत चांगल्या रीतीने. निब्रप अशा असं म्हणतात कुठून तरी ढग गोळा व्हावे आणि एकाएकी पावसाची झोड उठावी ना तशी बॅटिंगची झोड उठवली. चेंडू हवेत निघून जाईल सीमारेषा बाहेर बाहेर पलीकडे 6 धावांसाठी षटकार ठोकोडीजे. बॅटिंग चालू करताना आपण त्याला पाहतोय पहिल्याच 3 चेंडूवरती 2 चौकार आणि एक उत्तुंग षटकार. चौथा बॉल यावेळेस लाऊड अपील परंतु नाही. डॉट बॉल येतोय निघून जाते अतिशय वेगाने यष्टीरक्षकाच्या दस्तान्यामध्ये. नक्कीच या चेंडूवरती भरत सर थोडासा वेग कमी होता. पहिले 3 चेंडू पाहिले तर वेगवान होते. त्यावरती बॅटर संतोष मगदुम अक्षरशः तुटून पडले परंतु सुमित घराळे चांगला अनुभव आहे. यावेळेला थोडासा वेग कमी केला आणि वेग जसा कमी होतोय तसा बॅटरला लाईन लेन जज करण्यामध्ये फसला जातोय. पुढचा बॉल लॉफ्ट केले सरळ बॅटीने अलॉंग द ग्राउंड. चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या दिशेने. मातीचा गंध उधळत बेरंग गतीचा गतिमान चेंडू 4 धावांसाठी चौकार. वाली फिलिंग असेल यश इलेव्हन या संघाच्या डगआउट मध्ये कारण की 18 धावा स्कोर बोर्डवरती लावल्या आहेत आणि पाहायला गेले तर 18 धावा या मोठ्या फटक्यामधून आलेल्या आहेत. पिंटू पाटील यांच्या माध्यमातून संतोष मगदुम यांच्या सलग 3 षटकारांसाठी 1001 रुपयाचं कॅश प्राइज लावलंय परंतु हा देखील निघून जाईल. हवा के संग संग घटा के साथ साथ 1 बाउंस सीमारेषा बाहेर. चेंडू झाला फरार. भेटला कलारा वार. अपरंपार दरकरार अप्रतिम चौकार.
सुरुवात पाहायला मिळते आपल्याला टीम यश 11 संघाची. पहिल्या सेमीफायनलमध्ये ज्यावेळेस सुरुवात केली होती त्यावेळेस पहिल्याच ओव्हरमध्ये 21 धावा ठोकल्या होत्या, परंतु यावेळेस सुरुवात करताना एक एक्स्ट्रा म्हणजे 22 धावा ठोकल्यात. सुंदर अशी सुरुवात आपण पाहतोय यश 11 या संघाची. कॅप्टन सुमित यांच्या गोलंदाजीवरती आक्रमण चढवलं आहे, खास करून बॅट्समन संतोष यांच्या बॅटमधून जेवढे धावा आले त्या संतोष यांच्याच बॅटमधून आपण पाहतोय. नक्कीच. बरं सर, एक चेंडू फक्त निर्धावाला, त्याच्यानंतर आपण पाहिलं अप्रतिम बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये संतोष मगदुम यांची बॅट चांगल्या रीतीनं मनगटांचा चांगला वापर होत होता, चांगल्या रीतीने शॉट खेळत होते. जाऊया दुसऱ्या षटकाकडे. गोलंदाजी मार्कवरती अजय पाटील आहेत. अजय पाटलांच्यावरती आता जबाबदारी आहे, कारण पहिल्या षटकामध्ये चांगल्या रीतीने समाचार घेतलाय संतोष मगदुम यांनी. आता मात्र विश्वास आहेत स्ट्रायकिंग एंडवरती, कशा प्रकारे विश्वास खेळ करतील. ज्याला संधी भेटते तो नशीबवान, जो संधीचं सोनं करतो तो बुद्धिवान, आणि जो चमकतो तो इतिहास घडवतो. इथे मात्र गोलंदाजाचा चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर नजरे समोरून निघून जाईल चेंडू. मातीचा गंध आणि मातीचा रंग डोळ्याला दर्शवून डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी. ही गोलंदाजी, हा टप्पा, ही लाईन, ही लेंथ सातत्यानं आता अजय पाटील यांना ठेवावी लागणार आहे. अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू होता. बरेच सर, नक्कीच अजय पाटील यांना हा लाईन आणि हा टप्पा ठेवणं खूप गरजेचं असेल टीमसाठी, परंतु दोन्ही बॅट्समन लय पकडली आहे आणि लय वरती हा लयबद्ध येतोय षटकार. ठोको डीजे. बरं सर, चांगल्या रीतीने लय पकडले, चांगल्या रीतीने लयबद्धता, लय लांब मारतायत दोन्ही बॅटर. इथे पुन्हा एकदा सरळ बॅटने लॉफ्ट केलाय चेंडू हवेत. इथे क्षेत्ररक्षकाला दिले हुलकावणी, निघून जाईल चेंडू सीमारेषा बाहेर. आहे आकाशचा अंजाम 4 रन. ठोको डीजे. आणि षटकार मारतायत आणि तुम्ही पहा पिंक कलर हा लकी आहे. चौफेर पाहिला तर गुलालाची उधळण आहे. ज्योतिबाच्या डोंगरावरती नदी वाहणारी गुलाल रंगाची, तोच गुलालाचा रंग यश 11 या संघाने घेतला. आणि पाहायला गेलं तर त्या पद्धतीची बॅटिंग पाहतोय. धावसंख्या आपण पाहतोय 32 या आकड्यावरती. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहेत. यावेळेस हा देखील फटका चांगला, गॅपला बेदूर, मातीचा रंग गंधा उधळत निघून जाईल सीमारेषा पार. चौकार. वेलकम डीजे. नाद घुमतोय. पुन्हा एकदा हलगीचा आवाज कानावरती पडतोय, कारण या ठिकाणी या क्रिकेटच्या क्रिकेटच्या महाप्रलयामध्ये माननीय आदरणीय प्रवीणजी आनंदा पाटील दादा, उपसरपंच शिवारे ग्रामपंचायत यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. उद्योजक आराध्या रोडवेज ट्रान्सपोर्ट यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक, मनाच्या अंतःकरणपूर्वक सहर्ष स्वागत. निष्ठून चालले काही हातात लागण्याआधी, तरी मना नको लागू चिंतेच्या नादी. आयुष्य वाहते म्हणून बेचैन का व्हावे, ओंदिरीत येईल तेवढे भरूनही चालावे. अशा विचारांचे नेतृत्व या ठिकाणी या व्यासपीठावरती उपस्थित होत आहे. त्यांचं या ठिकाणी आपण करूया पुढे एकदा मनपूर्वक, मनाच्या अंतःकरणपूर्वक सहर्ष स्वागत. वेलकम, सुस्वागतम. खूप वेळानंतर आपण एक डॉट बॉल पाहिला अजय यांच्या गोलंदाजीवरती. दुसऱ्या षटकाच्या ठिकाणी सांगता होते. स्कोरबोर्ड आपण पाहायला गेलं तर 37 या आकड्यावरती सरासरी 18 च्या धावसंख्येने धावा कुठतायत दोन्ही फलंदाज. एका बाजूला संतोष, एका बाजूला विश्वासाठी पात्र ठरले आहे. नक्कीच. भरत सर, पिंटू पाटील आपल्याकडे पुनश्च एकदा आले. दोन्ही बॅटरसाठी सलग 3 षटकारांसाठी 1001 रुपयाचं कॅश प्राइज लावण्यात आले. मेंडेटरी पॉवर प्लेचा चांगला समाचार दोन्ही बॅटरांनी घेतलाय. संतोष मगदुम आपण पाहिलं 7 चेंडू खेळलेत, 22 धावांवरती आहेत. तर विश्वास पाहिलं तर 5 चेंडू खेळलेत, 14 धावांवरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती यावेळेला प्रदीप दळवी आहेत.
TDS स्पोर्टचे सर्व ज्यांनी अक्षरशः कालचा दिवस या सत्रामध्ये अप्रतिम खोचक भेदक टप्प्यावरती नियंत्रण पूर्ण गोलंदाजी त्यांची आपण कालच्या दिवसामध्ये पाहिलं आणि या दिवसामध्ये देखील तिशीच गोलंदाजी त्याचीच पुनरावृत्ती आता मात्र मैदानाच्या आतमध्ये करून दाखवावी लागेल। घायल तो यहाँ हर एक परिंदा है, घायल तो यहाँ हर एक परिंदा है, मगर जो मैदान के अंदर लड़ सका वही जिंदा है, वही जिंदा है। मैच सुरू आहे 37 धावा धावफलकावरती। संभाजी नायकवडी यांच्या माध्यमातून प्रदीपने जर 3 विकेट घेतले तर 1001 रुपये रोख कॅश प्राइज त्यांना देण्यात येणार आहेत। प्रदीप यांचा पहिला बॉल स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, परंतु वाईट बॉल, वाईटिश लाईन चांगली राहील दोन्ही फलंदाजांच्या पुढे, कारण की त्यांनी ज्या वेळेस पुढ्यात चेंडू पडला आहे, स्लॉट मध्ये आला आहे, ओव्हर पिच आलाय, त्यावेळेस त्याला चांगलाच त्याचा समाचार घेतलाय। जणू चेंडूचा समाचार नाही तर ठळक बातम्या उठवल्या चेंडूवरती। नक्कीच ठळक बातम्या षटकार चौकारांच्या सातत्याने आपल्याला पाहायला भेटतात। उद्या जर पाहिलं तर पेपरमध्ये ठळक बातम्या ह्यात असणार आहे, चौकार षटकार नुसते होते पण इथे एक सिंगल आली आहे, एका सिंगलने धावफलकावरती 1 धाव अंकित केली जाते। आतापर्यंत 39 धावा धावफलकावरती पोहोचलेल्या आहेत। चांगली गोलंदाजी आहे प्रदीप दळवी यांची। TDS स्पोर्टचे सर्व चांगला क्रिकेटचा अनुभव आहे, चांगला टप्पा, चांगली लाईन त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते। अप्रतिम ही स्पर्धा आहे, पुढे एकदा गोलंदाज तयार आहेत प्रदीप दळवी। राईट मुहूर्त, विकेट, फटका फसलाय आणि हे क्षेत्ररक्षक होता, छोटा पॅकेट होता मात्र बडा धमाका करायचा होता, पण मोठ्या मैदानामध्ये चेंडू पर्यंत जाणं हे त्याच्यासाठी सर्वोत्तम होतं। टाळ्या वाजवायच्या आहेत या छोट्या खेळाडूसाठी। एकदा मित्रांनो, खेळाडू छोटा आहे परंतु चेंडू पर्यंत जाण्याचं त्याने धाडस केलं होतं, कारण अशा मॅच मध्ये मोठे मोठे खेळाडू देखील आपण पाहतो कित्येक वेळेला फसतात, परंतु हा छोटा बच्चा आहे। या ठिकाणी पुन्हा एकदा हलगीचा आवाज घुमतोय, हलगीचा नाद घुमतोय या व्यासपीठावरती। मुख्य मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आगमन होत असताना आपल्याला पाहायला भेटतंय। दर्जेदार ही स्पर्धा शेववाडी तालुका प्रीमियर लीग दरम्यान माननीय आदरणीय आबासाहेबजी पाटील यांच्या निकटवर्तीय शिवसेवक समिती नवी मुंबई अध्यक्ष यांचं या ठिकाणी शुभागमन होते। माननीय आदरणीय प्रदीपजी शतजे साहेब यांचं या स्पर्धेदरम्यान शुभागमन होतंय। वेलकम वेलकम वेलकम, सुस्वागतम साहेब, आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेला खऱ्या अर्थाने शोभा आली। आपल्या येण्यानं ही स्पर्धा आणखीन द्विगुणित झाली। आपल्या येण्यानं या स्पर्धेदरम्यान खेळाडूंच्या मनामध्ये, खेळाडूंच्या मनोमंथनामध्ये खऱ्या अर्थानं 4 चांद लागले। वेलकम, सुस्वागतम साहेब, आपण या ठिकाणी उपस्थित झालात, आपलं पुन्हा एकदा तुतारीच्या गोड आवाजात सहर्ष सहर्ष स्वागत। नक्की श्रीकांत सर, STPL 2025 किती भावुक क्षण दाखवतात। हॅप्पी वाली फिलिंग तर आपण पाहतोच, परंतु एक मोमेंटम चेंज करणार त्या छोट्या क्षेत्राकडून कॅच सुटला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू पाहायला मिळाले। आपण या अश्रूंना अंगार बनव, विचारांना तलवार बनव आणि पुन्हा उभा राहा बेधडक आणि बेधडक। पुन्हा एकदा इथे पॉइंट आहे आणि उभा राहिला बॅटर, गॉन गॉन गॉन, चलो टाटा बाय बाय। जर संतोष मगदुम यांनी सलग 3 षटकार मारले तर भरत कांबळे साहेब यांच्याकडून 10,000 रुपयाचं पारितोषिक लावलं गेलं आहे। जाऊया मैदानाच्या आतमध्ये, पहिला ब्रेक थ्रू मिळून दिला आहे मिस्टर प्रदीप यांनी। आतापर्यंत ज्या वेळेस संघाला गरज होत राहते त्यावेळेस प्रदीप येतात आणि दीप प्रज्वलित करतात। पहिला ब्रेक थ्रू मिळून दिला आहे, पहिली विकेट, पहिली झटका दिला आहे, परंतु स्कोरबोर्ड पाहायला गेलं तर स्ट्रॉंग भूमिकेमध्ये स्कोरबोर्ड पाहतोय यश 11 या संघाचा। धावसंख्या पाहिलं गेलं तर 40 आणि 1 गडी बाद। चला स्पीडअप राहणं गरजेचं आहे। माननीय संतोष पाटील संघ मालक यश 11चे त्यांनी उमेश पाटील यांच्यासाठी पारितोषिक लावलं आहे, प्रत्येक षटकाराला 500 रुपये। आणि नक्कीच डावखुरा फलंदाज आहे, पारितोषिक का लागणार नाही,
कारण की ज्या वेळेस टेनिस क्रिकेटला गरज असते त्या वेळेस हा डावखुरा फलंदाज उपलब्ध असतो. 3 षटकारांना 10,000 भरत कांबळे साहेब यांच्या देखील माध्यमातून आपल्याला पारितोषिक दिलं आहे. पहा मान्यवर किती महत्वाचे असतात. जसे त्यांचा चरण या भूमीला लागलं तसं पारितोषिकांचं इथं वर्ष व्हायला मिळालं. प्रदीप यांचा पहिला बॉल उमेश यांच्यासाठी. पहा स्विंग अँड मिस बॉल येतो इथे डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल खूप महत्वाचं राहिलं टीम नवलाई स्पोर्ट्स या संघासाठी. कारण की ज्यावेळेस तुम्ही डॉट बॉल फेकणार त्यावेळेस करंट रन रेट थोडं कमी होत जाणार. कारण की खूप थँक्यू सो मच भरत सर. या कार्यक्रमास येऊन आपण केले मोठे मन, तुम्ही आहात आमचे धन. तुमच्या स्वागताचे उधळ्यात या व्यासपीठावरती हे आनंदाचे क्षण. माननीय आदरणीय विलास बनसोडे आबा पत्रकार चौवाडी तालुका या स्पर्धेदरम्यान यांचा यथोचित शुभ सन्मान सत्कार या व्यासपीठावरती होतोय. अप्रतिम ही स्पर्धा आणि या स्पर्धेदरम्यान दिनू आजचा सोन्याचा चढला आहे कार्यक्रमाला सगळीकडे. कार्यक्रमाचा साज आणि तुम्ही येऊन या कार्यक्रमाला दिलात वेळात वेळ काढून आमचा राखलात मान, त्याबद्दल या ठिकाणी होतोय आपला हा स्वागताचा शुभ सन्मान. माननीय आदरणीय विलास बनसोडे आबा पत्रकार चौवाडी तालुका यांचा यथोचित शुभ सन्मान सत्कार सोहळा या व्यासपीठावरती खऱ्या अर्थाने संपन्न होतोय. मायेची प्रेमाची उबदार शाल आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन माननीय विलास बनसोडे आबा यांचा यथोचित शुभ सन्मान सत्कार चौवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते करण्यात येतोय. तुतारीचा गोड आवाज, मायेची प्रेमाची उबदार शाल आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी विलास बनसोडे आबा पत्रकार चौवाडी तालुका यांचा शुभ सन्मान सत्कार या व्यासपीठावरती होत आहे. पंच विनंती असेल लगेचच यायचंय तुम्ही प्लीज कॉम्बॉक्स मध्ये यायचंय. पंच विकेट आहे, बरोबर विकेट आहे. कारण की इथे देखील आपण पाहतोय रिप्ले मध्ये विकेट आहे, परंतु एकदा तुमच्या नजरेखाली शहानिशा करायची होती. फलंदाज बाद होतोय. खूप उत्कृष्ट दर्जाचा पंचांचा निर्णय राहिला आहे गेली 2 दिवस. एकदा पंचांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याचबरोबर या महारण संग्रामासाठी उपस्थित जे आमचे प्रेक्षक वर्ग आला आहे प्रेक्षकांसाठी देखील एकदा मनापासून मनाच्या अंतःकरणातून प्रेक्षकांचं देखील इथे सहर्ष स्वागत. पंढरीच्या सोहळ्याला प्रेक्षकच असतात ज्यांच्या वारीमुळे या पंढरीच्या सोहळ्याला मोठं रूप प्राप्त होतं. तेच आमचे प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित राहून या खेळाचे उंची वाढवताना आपण पाहतो. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. नक्कीच बरं सर, आपण पंढरीचा उल्लेख केला. पंढरीसाठी आषाढी महिन्यामध्ये कार्तिक महिन्यामध्ये वारकरी पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीसाठी जातात, परंतु शाहूवाडी तालुक्यातील ग्रामीण भागातून प्रेक्षक देखील आलेत, काही मान्यवर मंडळी देखील आलेत. कारण क्रिकेटची पंढरी शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग आज आपण पाहतोय राम लीला मैदान मध्ये आपण पाहतो ही क्रिकेटची पंढरी आज रंगले, आज जमले आणि जमलाय खेळ. धावफलकावरती धावसंख्या 41 आहेत. 2.5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालेला आहे. संतोष मगदुम चांगल्या रीतीने सेट आहेत. त्यांच्यासाठी षटकारांसाठी सलग 3 रोख कॅश प्राइज भरतजी कांबळे यांच्या माध्यमातून 10,000 लावण्यात आलेले आहे. नक्कीच, परंतु ज्या वेळेस चेंडू हा प्रदीप यांच्या हातामध्ये दिला आहे त्यावेळेस त्यांनी मॅच मध्ये आपल्या संघाला इन केला आहे. 2 विकेट घेतल्या आणि कमी खर्चाची ओव्हर फेकली. यावेळेस क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी 1 हँडेड कॅरी करण्याचा प्रयत्न होता. चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स ओव्हर दी रोप, चौकार. संतोषजी मगदुम यांच्यासाठी सलग 3 षटकारांसाठी 10,000 रुपयाचं कॅश प्राइज भरतजी कांबळे यांच्या माध्यमातून लावण्यात आलेला आहे. आणि चेंडू हवेमध्ये घबरा के पीछे हटे तो ऐसा गम नहीं, कोशिश करने की हार नहीं वही तो गम नहीं. अप्रतिम फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपल्याला पाहायला भेटते. गेंद की गति और बल्ले की चमक, क्रिकेट का हर एक पल आहे जादू का नमक, जादूचं मीठ षटकारांनी टाकलंय मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच श्रीकांत सर, तुम्हाला काही वेगळं करण्याची गरज नाहीये. तुमचं जे नॅचरल टॅलेंट आहे, जे नैसर्गिक खेळ आहे तो दाखवण्याचा गरज आहे. यावेळेस फसवा चेंडू फेकण्याचा प्रयत्न होता. हे कावळ्याला किती आंघोळ घातली तरी त्याचा बगळा होत नाहीये. त्यामुळे तुमचं जे नैसर्गिक टॅलेंट आहे त्याचा वापर करणं गरजेचं आहे आणि त्याचाच वापर जर केला तर तुम्ही या मॅच मध्ये इन राहाल. धावसंख्या आपण पाहतोय 51, 2 गडी बाद.
51 धावा आहे, 2 गडी बाद आहे. 3.2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. संतोष मगदुम चांगल्या रीतीने बॅटिंग सजवत आहेत. आयकॉन खेळाडू आहेत. संघासाठी सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये झटतात, लढतात, पडतात, पुन्हा आउटून उभे राहतात, परंतु संघाला यशाच्या दिशेने वाटचाल घडवून देतात. जनाब ये तो शाहवाड़ी प्रीमियर लीग है, यूं ही नहीं लाया जाता. अपनी काबिलियत और अपनी मेहनत पर मैदान के अंदर लड़ने पर एक कप आपके पास आता है. धावसंख्या आपण पाहिली गेली तरी 51 आकड्यावरती अशी धमाक्यात सुरुवात. फायनलचा मुकाबला या पद्धतीचाच होणं गरजेचं असतं श्रीकांत सर. दोन्ही बाजूला मॅच आहे. एका बाजूला गोलंदाज प्रयत्न करतायत तर दुसऱ्या बाजूला फलंदाज, परंतु ज्या वेळेस बॅट वरती संतोष मगदुम आले आहेत. बॅटीची घेतले कडा आहे क्षेत्ररक्षक पाठीमागच्या रिचेला आणि इथे चूक होते. एकीत रूपांतर दुसऱ्यात होईल का नाही, एकावरती थांबवलेला आहे. एक धाव येते. भरतजी कांबळे यांच्या माध्यमातून संतोषजी मगदुम साठी सलग 3 षटकारांसाठी 10,000 रुपयाचे रोख कॅश प्राइज देण्यात येणार आहे. संतोषांचा खेळ पाहिला तर 10 चेंडूमध्ये 33 धावांवरती खेळतात भरत सर. 11 चेंडूवरती 34, या चेंडूवरती त्यांनी 1 धाव प्राप्त केली. त्यांच्यासाठी 10,000चं पारितोषिक आला आहे, परंतु हा खेळाडू संघासाठी खेळतो. पारितोषिक तर मिळवणारच, परंतु संघासाठी नेहमीच संतोष मगदुम यांनी चांगला योगदान दिलं आहे. यावेळेस ब्लॉकल पद्धतीचा चेंडू, दांडी दांडी गोल, फर्निचर डिस्ट्रॉयड, ठोको डीजे. क्रिकेटचा महारण संग्राम पाहिलं तर इकडून तिकडून खेळ सातत्याने राहतोय. आता मात्र खेळ नवलय स्पोर्ट यांच्या बाजूने थोडासा झुकलाय, कारण धावफलकावरती धावसंख्या 52 वरती आतापर्यंत 3 विकेट माघारी परतलेत, परंतु सेट बॅटर अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. संतोष नॉट ट्रॅक एंड वरती, न्यू बॅटर आहे ट्रॅक एंड वरती. पहिला बॉल आल्या आल्या दिला चेंडूला दणका, हल्ला मनका, सीमारेषा बाहेर. 6 धावा. ठोको डीजे. खेळण्याचा प्रयत्न, कट करायचा होता चेंडू. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये, मात्र खूप लाईनच्या बाहेर. अक्षय पाटील यांच्यासाठी षटकारासाठी सलग 3 षटकारासाठी स्वानंद नेलेकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आला आहे. 1 आला आहे, अजून 2 मारायचे आहेत. यावेळेस बॉल लेटकट खेळ आहे, तिथे क्षेत्ररक्षक आहे. सुंदर असा एफर्ट्स राहतोय थर्ड मॅनच्या क्षेत्ररक्षकाकडून. चोटी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी, परंतु यावेळेस बेल श्रीमुख केले जात आहे. तर फलंदाज बाद होतोय. फलंदाज बाद होतोय, विकेट होतोय पतन. अप्रतिम खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. धावफलकावरती एकूण धावा आपल्याला पाहायला भेटत आहेत. 58 आहेत. 58 वरती आता मात्र आणखीन एक विकेट पडलेली आपल्याला पाहायला भेटते. अप्रतिम ही स्पर्धा, क्रिकेटचा महारण संग्राम. माफ करा, एकूण धावा 60 आहेत. 60 धावा एकूण आहेत. 1 वाईड आला, त्याच्यानंतर 1 सिंगल आणि त्याच्यानंतर दुसरी धाव घेत असताना बॅटर आउट झालेला आहे. म्हणजे 2 धावा आहेत. 58 आणि 2 60 धावा झालेल्या आहेत. 5 षटकांचा सामना आहे. आतापर्यंत 4 षटक झाले आहेत. अक्षय पाटील बाद झाला, परंतु त्याचा संतोष मगदुम यांना पुढच्या षटकासाठी स्ट्राईक वरती आणण्याचा विचार होता, परंतु तो विचार असफल झाला आहे. रनआउटच्या स्वरूपात ते बाद झाले आहेत. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय शेवटचं षटक घेऊन, स्लॉटचं षटक प्रदीप यांना पहा. ड्रोनच्या माध्यमातून आकाशातून यावरती नजर ठेवली जाते श्रीकांत सर. नक्कीच आकाशातून नजर ठेवली जाते, कारण आकाश भेदी फटकेबाजी होते. आणि इथे पुन्हा एकदा गोलंदाज तयार.
संभाजी नायकवडी यांच्या माध्यमातून संदीप दळवी यांनी जर विकेट घेतल्या 3 तर त्यांना 1001 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येणार आहे आणि इथे मात्र बेल्स रिमूव्ह केली आहे. विकेटचं काय घडलेलं आहे, पंचांचा डिसिजन येईल, पंच चर्चा करतील, चर्चेतून आपल्यापर्यंत सांगतील काय आहे, काय घडलंय, काय झालंय, काय बिघडलंय ते आपल्यापर्यंत पोहोचेल. स्ट्राइक रोटेट नाहीये आणि ते पंचाचा डिसिजन नॉट आउट आहे. पंचांनी ग्रीन सिग्नल दर्शवलेला आहे. चला मित्रांनो स्पीडअप ठेवूया कारण सूर्य अंधकाराच्या दिशेने वाटचाल करतोय. याचं पंचांनी चांगल्या रीतीने डिसिजन, पंचांचं काम आपण पाहतोय. महाराष्ट्रामध्ये जेवढ्या जेवढ्या मोठ्या स्पर्धा खेळतात तिथे तिथे या पंचांची छाप उपट असताना आपल्याला पाहायला भेटते. डॉट बॉल येतो यावेळेला मात्र. गोलंदाज तयार आहेत पुन्हा एकदा. यावेळेस अतिशय वेगवान चेंडू, ट्रेसर बुलेट प्रमाणे चेंडू निघून जातो यष्टी रक्षकाच्या दस्तान्यामध्ये. ज्या वेळेस प्रदीपच्या हातामध्ये चेंडू गेलाय त्यावेळेस त्याने दीप प्रज्वलित केला आहे. सलगचा दुसरा डॉट बॉल फेकतोय. प्रदीपचा जर बॉडी लँग्वेज पाहिला, छोटा तीर आहे लेकिन वार बहुत गंभीर होता है जनाब इसका, बहुत बढ़िया गेंदबाज है. अप्रतिम गोलंदाजी होते प्रदीप यांची. अचूक टप्प्याचा भेदक मारा बॅटरला लागतोय. चेंडूचा वारा, इथे मात्र पहा काय गोलंदाजी आहे, पायावरती फेकला बॉल आणि ते वेगाने एक धाव कंप्लीट लेग बाईचा इशारा पंच आपल्याला दर्शवत असताना पाहायला भेटतोय. एक धाव धावफलकावरती ऍड केली जाते आणि एकूण धावा 3 चेंडूंच्या खेळानंतर 61 झालेत. 61 वरती यश इलेव्हन या संघाच्या 4 विकेट आतापर्यंत माघारी परतलेत. आता मात्र स्ट्राइक एंड वरती संतोष मगदुम आलेत, ज्यांच्यावरती भरत कांबळे यांच्या माध्यमातून सलग 3 षटकारांसाठी 10,000 रुपयाचा कॅश प्राइज लावण्यात आलेला आहे. पहा अतिरिक्त वेग होता या चेंडूवरती. परफ्यूम बॉल ऑफ द मॅच अगदी जाऊन डोक्याला थटतोय. मातीचा गंध घेऊन कानाजवळ जाऊन सांगतोय. कसं काय पाहुणं, बरं आहे का? सुंदर असा गोल चेंडू यावेळेस हाताळला प्रदीप यांनी. प्रदीप यांनी 2 विकेट घेतल्या तर सागर पाटील यांच्याकडून 2,000 रुपयाचं रोख कॅश प्राइज देण्यात येणार आहे. पहा फटका सुंदर असा खेळला, चौकार प्राप्त केला जातोय. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 65 या आकड्यावरती. 4 गडी बाद झाले आहेत टीम यश इलेव्हन या संघाचे, परंतु चांगली बॅटिंग आपण पाहिलं. करंट रन रेट 13चा आहे. शेवटचा बॉल पहिल्या इनिंग्स मधला, यावेळेस देखील फटका चांगला इनसाइड आउट. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी फंबल आणि पहा या ठिकाणी संपूर्ण समर्पण, संपूर्ण एफर्ट्स. 2 धावा कंप्लीट तर केल्या आहेत. थ्रो देखील तितकाच सुंदर आणि सुरेख आणि 2 धावेवरती समाधान मानावी लागते. या 2 धावेच्या मदतीनं 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या 3 धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय 69 धावा बनवाव्या लागतील टीम नवलाई स्पोर्ट्स यांना. आमचे ड्रोन मास्टर अगदी घारीप्रमाणे नजर ठेवतायत. पहा किती सुंदर चित्रफित आहे. संपूर्ण सामन्याचा आलेख जसं पाहायला गेलं तर सुंदर असं क्षेत्र रक्षण सजवण्याच्या अगोदरचा हा ड्रोन व्ह्यू आता आपण पाहिला. पहिली इनिंग संपली या ठिकाणी आणि धावसंख्या 68 स्कोर बोर्डवरती लावल्या गेल्या. एका रेषामध्ये, एका लाईनमध्ये. का ओम साई MTC लाईव्हला का एवढ्या मोठ्या दर्जेचं किंवा एवढ्या मोठ्या स्थानावरती बोललं जातं, त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे ही चित्रफित आहे. सुंदर अशी चित्रफित आपण पाहतोय. 59 धावांचं लक्ष्य उभं केलं आहे टीम नवलाई स्पोर्ट्स या संघापुढे. 59 धावा बनवा आणि तुम्ही त्या ट्रॉफीचं तुम्ही मानकरी ठरा. चला स्पीडअप घ्यायचा टीम यश इलेव्हन. जर तुम्ही लेट केलं तर तुम्हाला एक प्लेयर 15 मिनिटाच्या आतमध्ये जर तुम्ही कंप्लीट केले नाही 4 ओव्हर तर एक प्लेयर तुम्हाला इनफिल्डच्या आतमध्ये घ्यावा लागणार आहे, कारण इथे टायमर ऑन आहे.
आणि त्याचबरोबर टीम नवलाई स्पोर्ट्स तुम्हाला फलंदाजी करायची आहे, त्यानंतर चेंडू तुम्हालाच बॅड लाईटचा सामना करावा लागेल. चला स्पीडअप राहणं गरजेचं आहे. टीम नवलाई स्पोर्ट्स ओपनिंगचे दोन्ही फलंदाज पाठवायचे आहेत आणि यश 11 लगेचच तुम्ही क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. त्याचबरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून माननीय श्री संतोष चव्हाण साहेब यांचे देखील सहर्ष स्वागत. प्लीज सर वेलकम. अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचंय. चला स्पीडअप घ्यायचा. टीम नवलाई स्पोर्ट्स ओपनिंगचे दोन्ही फलंदाज पाठवायचे आहेत. 69 धावांचा पाठलाग करायचा आहे. चेंडू असतील 30. सरासरी पाहायला गेलं तर 13.60 ची असणार आहे, म्हणजे प्रति ओव्हर 13 धावा बनवायच्याच आहेत. चला स्पीडअप घ्यायचा. यश 11 आपण क्षेत्ररक्षण सजवायचंय. चला बॅट्समन स्पीडअप घेणं गरजेचं आहे. सुमित आणि सुनील दोन्ही ओपनिंगचे फलंदाज आणि गोलंदाजांसाठी कोणाला विश्वास कोणावरती ठेवला जाईल. मेंडेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि हे षटक कशा प्रकारे हाताळलं जाईल, कारण की ज्या वेळेस नवलाई स्पोर्ट्सने सुरुवात केली आहे त्यावेळेस त्यांनी या मेंडेटरी पॉवर प्ले षटकामध्ये चांगली सुरुवात केली आहे, परंतु ही मॅच वेगळी आहे. फायनलचा मुकाबला आहे. फायनलच्या मुकाबल्यामध्ये कशा प्रकारे सुरुवात केली जाईल. एका बाजूला मिस्टर 360 आणि एका बाजूला गोलंदाज उमेश. एका बाजूला कॅप्टन, एका बाजूला आयकॉन. मॅचला सुरुवात होते. मॅचला सुरुवात होण्या अगोदरच माननीय संभाजी नाईकवाडी साहेब यांनी सुनील येळवे यांना 3 षटकारासाठी 1001 रुपयाचं पारितोषिक लावलं आहे, परंतु मॅच ही वेगळी आहे. ही आहे फायनलचा महामुकाबला. 69 धावांचा पाठलाग करत असताना मिस्टर 360 आणि त्यांच्या समोर गोलंदाज संभाजी. पहिलाच बॉल पाहिलं गेलं तर तेच थर्रार होता. उमेश यांच्या प्रत्येक विकेटसाठी राजू पाटील साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. पहा दोन्ही बाजूला देखील पारितोषिक आहे, परंतु मेहनत करावी लागेल विजयासाठी. यावेळेस पहा अगदी वेगवान चेंडू सबमरीन होता आणि अतिशय वेग होता. डेंजर झोन मध्ये होते ते म्हणजे सुमित. जर डायरेक्ट हिट झाली असती या ठिकाणी तर नक्कीच डेंजरस राहिलं असतं त्यांच्या ठिकाणी. पाहायला गेलं तर 1 धाव लागते स्कोरबोर्ड वरती. आता मात्र 28 चेंडू 68 धावांची गरज असणार आहे. सुनील येळवे पहिला बॉल खेळतील. गोलंदाज उमेश यांचा उत्कृष्ट गोलंदाज आणि त्याच्या समोर उत्कृष्ट फलंदाज आपण पाहतोय. हाफ ट्रॅकर होता. पाहायला गेलं तर अंपायरच्या पुढे दाद मागितले आहे, परंतु अंपायर चतुर आहेत, चालाक आहेत, फेटाळले आहे. लॉंग लेगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता, कारण की पाहायला गेलं तर फाईन लेग वरती होता आणि त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी उमेश यांचा, परंतु त्यानंतर हा एक डॉट बॉल येतोय. सुनील नामदेव येळवे उत्कृष्ट फलंदाज आहेत, परंतु फायनलच्या महामुकाबल्यामध्ये तितकीशी चांगली कामगिरी करावी लागेल जितकी हवी आहे. यावेळेस देखील सबमरीन राहिला आहे. दुपार संध्याकाळचं सत्र आहे, डायरेक्ट हिट झाला असता तर यावेळेस देखील डेंजर झोन वरती होते आयकॉन आणि सुमित. पहा कॅप्टनने काय पकडून ठेवली आहे गोलंदाजी, अगदी हात खोलून देत नाही दोन्ही फलंदाजांना, खास करून सुनील यांना. सुनील हा मोठे फटके जाणण्यासाठी जाणला जातो. सायंकाळचं सत्र आहे आणि सायंकाळच्या सत्रामध्ये यश 11 संघाची कामगिरी बहादर राहिली आहे. पुढचा बॉल कशा प्रकारे हाताळला जातील. उमेश आतापर्यंत चांगलं वर्चस्व राहिलं आहे त्यांचं. यावेळेस फॅन्सी थ्रो खेळण्याचा प्रयत्न, थर्ड मॅनच्या डोक्यावरून चेंडू निघून जाते. 1 बाउन्स 2 बाउन्स
आणि यावेळेस चेंडू जिंकतोय चौकार. सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. NIS कोच माननीय आदरणीय संदीपजी दळवी, छत्रपती अकॅडमी संस्थापक नवी मुंबई यांचा या स्पर्धेदरम्यान यथोचित शुभ सन्मान सत्कार सोहळा या व्यासपीठावरती खऱ्या अर्थानं संपन्न होतोय. ज्या व्यक्तिमत्वानं वेळात वेळ काढून या स्पर्धेदरम्यान उपस्थित राहिले आणि ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या टुर्नामेंटमध्ये म्हणजे शाहूवाडी तालुक्यातील कोणतेही टुर्नामेंट असू द्या त्या टुर्नामेंटमध्ये नेहमी मोलाचा वाटा मोलाची साथ यांची राहिलेली असते, असे आपले आदरणीय व्यक्तिमत्व म्हणजे माननीय आदरणीय संदीपजी दळवी दादा यांचा यथोचित शुभ सन्मान सत्कार या व्यासपीठावरती करण्यात येतोय. मायेची उबदार शाल, प्रेमाचा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह देऊन तुतारीचा गोड आवाज एकदा जोर टाळ्यांनी साहेबांचं आपण स्वागत करूया. सन्मान चिन्ह, मायेचा प्रेमाची उबदार शाल आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी साहेबांचा शुभ सन्मान सत्कार सोहळा संपन्न होतोय. गोड आठवण कॅमेऱ्यामध्ये देखील कैद केली जाते. त्याचबरोबर माननीय आदरणीय दगडू जाधव, अध्यक्ष पंचक्रोशी ग्रामहित संघटना कारंडेवाडी यांचाही या स्पर्धेदरम्यान शुभ सन्मान सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे. विनंती आहे साहेब आपण देखील उपस्थित व्हायचं आहे. आपलाही या ठिकाणी या स्पर्धेदरम्यान शुभ सन्मान सत्कार सोहळा या ठिकाणी शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन नवी मुंबई यांच्या माध्यमातून आपला यथोचित शुभ सन्मान सत्कार सोहळा संपन्न होतोय. दर्जेदार दमदार ही स्पर्धा आणि या स्पर्धेदरम्यान आपण उपस्थित झालात. आपलाही या ठिकाणी या स्पर्धेदरम्यान शुभ सन्मान सत्कार सोहळा संपन्न होतोय. प्रेमाची शाल देऊन या ठिकाणी आपला शुभ सन्मान सत्कार, तुतारीचा गोड आवाज, प्रेमाचा गुच्छ पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह देऊन आपला या ठिकाणी यथोचित शुभ सन्मान सत्कार सोहळा संपन्न होतोय. अप्रतिम ही स्पर्धा आणि या स्पर्धेदरम्यान माननीय आदरणीय सचिनजी नायकवडी सचिव यांचा या ठिकाणी शुभ सन्मान सत्कार होतोय. सचिनजी नायकवडी सचिव आपण देखील या स्पर्धेदरम्यान उपस्थित झालात. आपलाही या ठिकाणी शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन नवी मुंबई यांच्या माध्यमातून आपलाही या स्पर्धेदरम्यान शुभ सन्मान सत्कार सोहळा संपन्न होतोय. अप्रतिम ही स्पर्धा आणि या स्पर्धेदरम्यान प्रत्येक मान्यवर वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालेत. दैनंदिन जीवनामध्ये वेळ कोणाकडेच नसतो पण काढला तर वेळ असतो असे आदरणीय सचिनजी नायकवडी दादा शाहूवाडी तालुक्यातील क्रिकेट असो या क्रिकेटसाठी सातत्यानं वेळ काढतात आणि या स्पर्धेला खऱ्या अर्थानं या मान्यवर मंडळींच्या माध्यमातून शोभा आली. ही स्पर्धा मान्यवरांच्या येण्याने द्विगुणित झाली. मान्यवरांचा यथोचित शुभ सन्मान सत्कार सोहळा या व्यासपीठावरती संपन्न होतोय. मायेची प्रेमाची उबदार शाल, प्रेमाचा पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी साहेबांचा यथोचित शुभ सन्मान सत्कार सोहळा संपन्न होत असताना आपल्याला पाहायला भेटतोय. एक गोड आठवण, तुतारीचा गोड आवाज आणि त्याचबरोबर छायाचित्र देखील रेखाटलं जात आहे. त्याचबरोबर माननीय आदरणीय तानाजी कदम साहेब खोंगेवाडी यांचाही या ठिकाणी शुभ सन्मान सत्कार सोहळा संपन्न होतोय. आपण जर पाहिलं तर काही मंडळी गावाहून या स्पर्धेसाठी उपस्थित झाली आहेत. 450 किलोमीटरचा तब्बल प्रवास करून ही मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली आहेत. त्यांचा देखील आपण या ठिकाणी शुभ सन्मान सत्कार सोहळा घेणार आहोत. विनंती आहे आयोजन टीम आपण मान्यवरांचा शुभ सन्मान सत्कार करायचा आहे. माननीय आदरणीय तानाजी कदम साहेब यांचा या ठिकाणी यथोचित शुभ सन्मान सत्कार सोहळा या व्यासपीठावरती संपन्न होतोय. उपाध्यक्ष सागरदादा दळवी यांच्या शुभ हस्ते मायेची प्रेमाची उबदार शाल, प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी साहेबांचा यथोचित शुभ सन्मान सत्कार सोहळा करण्यात येतोय. त्याचबरोबर या शाहूवाडी तालुक्यातील कोणतेही टुर्नामेंट असो या टुर्नामेंटला मदत करणारे टुर्नामेंटच्या पाठीशी उभे राहणारे माननीय आदरणीय पिंटू पाटील दादा यांचाही या ठिकाणी शुभ सन्मान सत्कार सोहळा या व्यासपीठावरती होतोय. माननीय आदरणीय पिंटूजी पाटील दादा आपला देखील या ठिकाणी शुभ सन्मान सत्कार होतोय. त्याचबरोबर माननीय आदरणीय ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या स्पर्धेला कोणती मदत असू द्या नेहमी स्पर्धेच्या पाठीशी असणारं व्यक्तिमत्व मान्य विकासजी घोडे पाटील आप्पा संस्थापक अध्यक्ष शंभू प्रतिष्ठान मुंबई यांचाही या दरम्यान शुभ सन्मान सत्कार सोहळा या व्यासपीठावरती करण्यात येतोय. अप्रतिम ही स्पर्धा पाहिलं तर शाहूवाडी तालुका आज जर पाहिलं आपण पाहतोय क्रिकेटचं एक वर्तुळ आहे परंतु या एका वर्तुळामध्ये आज आपला शाहूवाडी तालुका संपूर्ण एकवटला आहे. याचं संपूर्ण श्रेय जातं शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग असोसिएशन कमिटीच्या माध्यमातून ही सर्व मंडळी आज एका छताखाली आलेत. आज शाहूवाडी तालुका संपूर्ण एकत्रित आलाय आणि एकत्रीकरणाचं प्रतीक म्हणून याही स्पर्धेला पाहिलं जातंय आणि साहेबांचा या ठिकाणी यथोचित शुभ सन्मान सत्कार होतोय.
त्याचबरोबर माननीय आदरणीय स्वानंदजी नेर्लेकर दादा उपाध्यक्ष शंभू प्रतिष्ठान मुंबई यांचाही या ठिकाणी यथोचित शुभ सन्मान सत्कार करण्यात येतोय। स्वानंद नेर्लेकर दादा उपाध्यक्ष शंभू प्रतिष्ठान मुंबई यांचाही या ठिकाणी यथोचित शुभ सन्मान सत्कार सोहळा या व्यासपीठावरती करण्यात येतोय। भव्य दिव्य ही स्पर्धा आणि या स्पर्धेदरम्यान वेळात वेळ काढून ही सर्व मंडळी उपस्थित झाली आहेत आपल्या शाहूवाडी तालुक्याची शोभा वाढवण्यासाठी, आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी, आपल्या खेळाडूंच्या पाठीशी सदैव उभं राहणारी ही सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली आहेत। यांचा या ठिकाणी यथोचित शुभ सन्मान सत्कार सोहळा या व्यासपीठावरती करण्यात येतोय। यस, थँक्यू सो मच। जाऊयात आपण मॅचच्या दिशेने। थँक्यू श्रीकांत सर, अगदी सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। धावसंख्या आपण पाहतोय 19 या आकड्यावरती, एक गडी बाद, 2 षटकांचा आतापर्यंत खेळ झाला आहे। आता मात्र 18 चेंडू 50 धावांची गरज असणार आहे। एक महा अशी रणसंग्रामी खेळी करावी लागणार आहे सुनील आणि वैभव यांना, परंतु गोलंदाजीसाठी संतोष मगदुम यांची चांगली गोलंदाजी आणि त्यासमोर उमेश पाटील यांची चांगली गोलंदाजी। त्याचबरोबर अतिथी कक्षामध्ये माननीय श्री अनिल पाटील दादा साहेब यांचा देखील सत्कार झाला, यांचा देखील स्वागत झाला आहे। अठरा चेंडू 50 धावांची गरज टीम नवलाई स्पोर्ट्स या संघाला। पाहिला गेलं तर मॅच दोन्ही बाजूने आहे, जो प्रयत्न करेल तो प्रयत्नाची परिकाष्ठा करेल तो या रणसंग्रामाचा हिरो ठरेल। गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय संतोष पाटील यांना। यस, थँक्यू सो मच भरत सर। या ठिकाणी मान्यवर मंडळी वेळात वेळ काढून या ठिकाणी आपल्याशी जोडले होते। माननीय आदरणीय प्रदीपजी सतजे साहेब यांचा या स्पर्धेदरम्यान शुभ सन्मान सत्कार होतोय। आबासाहेब पाटील यांच्या निकटवर्तीय शिवसेवक समिती नवी मुंबई अध्यक्ष माननीय आदरणीय प्रदीपजी सतजे साहेब यांचा या स्पर्धेदरम्यान यथोचित शुभ सन्मान सत्कार सोहळा या व्यासपीठावरती शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग मध्ये दगदगीच्या जीवनातून वेळात वेळ काढून या ठिकाणी माननीय आदरणीय प्रदीपजी सतजे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत। त्यांचा या स्पर्धेदरम्यान खऱ्या अर्थानं शुभ सन्मान सत्कार सोहळा या व्यासपीठावरती करण्यात येतोय। दर्जेदार ही स्पर्धा आपण पाहतोय, खेळतोय, अनुभवतोय शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग आणि या प्रीमियर लीग मध्ये खऱ्या अर्थानं आज मंचाला शोभा आली, खऱ्या अर्थानं आज व्यासपीठाला शोभा आली आणि या ठिकाणी माननीय आदरणीय प्रदीपजी सतजे साहेब यांचा यथोचित शुभ सन्मान सत्कार सोहळा या व्यासपीठावरती करण्यात येतोय। आबासाहेब पाटील यांच्या निकटवर्तीय शिवसेवक समिती मुंबई अध्यक्ष, जीवनामध्ये आशेचे निराशेचे अनेक प्रसंग येतात, परंतु आमच्या पाठीशी सदैव ठाम उभे राहणारं नेतृत्व म्हणजे आदरणीय प्रदीपजी सतजे साहेब यांचा या ठिकाणी मायेची प्रेमाची उपदार शाल, प्रेमाचा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी त्यांना सन्मानित करण्यात येत आहे। एक गोड आठवण छायाचित्र या ठिकाणी रेखाटलं जात आहे, टिपलं जात आहे कॅमेरामध्ये, हे आनंदाचे क्षण कैद केले जात आहेत। थँक्यू सो मच। त्याचबरोबर माननीय आदरणीय स्वानंदजी नेर्लेकर दादा उपाध्यक्ष संस्थापक उपाध्यक्ष शिवशंभू प्रतिष्ठान मुंबई यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान सत्कार सोहळा या व्यासपीठावरती करण्यात येतोय। वेळात वेळ काढून या ठिकाणी आपल्याशी आलेले होते, आपल्याशी जोडलेले होते माननीय आदरणीय प्रदीपजी सतजे साहेब आपल्याशी निरोप देत आहेत, आपल्याला सर्वांना शुभेच्छा देऊन या स्पर्धेतून आपल्यापासून आता मात्र या स्पर्धेतून आपल्याला पाहायला भेटत आहे। दर्जेदार एंट्री त्यांची आपण पाहिली आणि दर्जेदार काम या शाहूवाडी तालुक्यामध्ये सातत्याने होत असतं। शाहूवाडीच्या तालुक्यातील प्रत्येक तरुणाच्या पाठीशी सदैव नेहमी ठामपणे उभे राहणारं नेतृत्व आपण पाहिलंच। जाऊयात आता मात्र पुढील शुभ सन्मान सत्कार सोहळ्याकडे। माननीय आदरणीय स्वानंदजी नेर्लेकर दादा उपाध्यक्ष
शंभू प्रतिष्ठान मुंबई यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान सत्कार सोहळा या व्यासपीठावरती करण्यात येतोय। दर्जेदार ही स्पर्धा आणि या स्पर्धेदरम्यान स्वानंदजी नेर्लेकर दादा उपाध्यक्ष शुभ शंभू प्रतिष्ठान मुंबई यांचा शुभ सन्मान सत्कार सोहळा या व्यासपीठावरती करण्यात येतोय। मायेची प्रेमाची उबदार शाल प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी साहेबांचा यथोचित शुभ सन्मान सत्कार सोहळा केला जातोय। तुतारीचा गोड आवाज आणि मायेची प्रेमाची उबदार शाल साहेबांच्या सन्मानाला या ठिकाणी देण्यात येते। त्याचबरोबर माननीय आदरणीय सुनीलजी मांगडे साहेब कट्टर दादा प्रेमी यांचाही या ठिकाणी या स्पर्धेदरम्यान शुभ सन्मान सत्कार सोहळा करण्यात येतोय। सर्जेराव मांगडे दादा यांचे निकटवर्तीय माननीय आदरणीय सुनीलजी मांगडे दादा यांचाही या ठिकाणी शुभ सन्मान सत्कार सोहळा या व्यासपीठावरती करण्यात येतोय। मायेची प्रेमाची उबदार शाल प्रेमाचा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी साहेबांना शुभ सन्मानित करण्यात येत आहे। दैनंदिन जीवनातून वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी उपस्थित झाला साहेब, आपला या ठिकाणी पुरुष एकदा मनपूर्वक अभिनंदन आणि आपला या ठिकाणी सहर्ष मनपूर्वक पुरुष एकदा स्वागत करूया। मायेची प्रेमाची उबदार शाल आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी आपल्याला शुभ सन्मानित करण्यात येते। अप्रतिम ही स्पर्धा आपण पाहतोय शेववाडी तालुका प्रीमियर लीग सन 2025 क्रिकेटचा महारण संग्राम आणि दरम्यान माननीय आदरणीय सुनीलजी मांगडे साहेब यांचा यथोचित शुभ सन्मान सत्कार आपण पाहतोय। तुतारीचा गोड आवाज आणि कॅमेऱ्यामध्ये कैद केली जाते गोड आठवण, गालावरती स्मित हास्य असलेली। त्याचबरोबर माननीय आदरणीय समाजसेवक संदीपजी दिघे साहेब ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या स्पर्धेला शेववाडी तालुक्यातील कोणतीही स्पर्धा असली ना की आमच्या पाठीशी सदैव ठाम उभे राहणारं नेतृत्व, शेववाडी तालुक्याच्या पाठीशी ठाम उभे राहणारं नेतृत्व म्हणजे संदीपजी दिघे साहेब यांचा यथोचित शुभ सन्मान सत्कार होतोय। आता जो हॅलो हा जो सत्कार झाला माझा तो मी सर्जेराव मांगडेचे यांच्या चरणी अर्पण करतोय। शेठ हॅलो तुम्ही पुढे या। या ठिकाणी आपण पाहिलं तर कट्टर निकट प्रेम आहे। म्हणतात ना देणाऱ्यानं देत जावं घेणाऱ्यानं घेत जावं, एक दिवस देणाऱ्यानं घेणाऱ्याचे हात घ्यावेत। हिरव्या पिवळ्या डोंगरांकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून लढण्यासाठी छातीसाठी ढाल घ्यावी। सर्जेराव दादांच्या छातीकडून लढण्यासाठी ढाल घेऊन या ठिकाणी सुनीलजी मांगडे साहेब आपल्या स्वतः हस्ते दादांचा यथोचित शुभ सन्मान सत्कार करतायत। हे आनंदाचे क्षण आपल्या व्यासपीठावरती निर्माण होत असताना आपल्याला पाहायला भेटतायत। माननीय आदरणीय संदीपजी दिघे साहेब समाजसेवक आहेत या शेववाडी तालुक्यातील प्रत्येक तरुणाशी, आणि या शेववाडी तालुक्यातील कोणतीही स्पर्धा असली ना तर या स्पर्धेच्या पाठीमागे सदैव ठाम उभं राहणारं नेतृत्व, शेववाडी तालुक्यातील तरुणासाठी कोणतीही अडचण असेल तर त्या अडचणीमध्ये उभं राहणारं नेतृत्व शेववाडी तालुका प्रीमियर लीग क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून तरुणांशी जोडलेलं व्यक्तिमत्व म्हणजे माननीय आदरणीय संदीपजी दिघे समाजसेवक यांचा या स्पर्धेदरम्यान यथोचित शुभ सन्मान सत्कार आयोजन कमिटीच्या माध्यमातून मायेची प्रेमाची उबदार शाल आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी यथोचित शुभ सन्मान सत्कार करण्यात येतोय। तुतारीचा गोड आवाज आणि एक गोड आठवण कॅमेऱ्यामध्ये देखील कैद केलेली आहे। अप्रतिम ही स्पर्धा शेववाडी तालुका प्रीमियर लीग आणि व्यासपीठाला आज शोभा आली आहे। व्यासपीठावरती सर्व मान्यवर मंडळी बसलेत ना तेव्हापासून खऱ्या अर्थानं व्यासपीठ खुलून दिसतंय, व्यासपीठाला रंग चढलाय आणि होळीचा देखील महोत्सव आहे। 12 चेंडू 38 धावांची गरज असणार आहे। त्याचबरोबर माननीय आदरणीय प्रवीणजी भोसले जगदंबा एक्सप्रेसचे सर्वेसर्वा यांचाही या ठिकाणी शुभ सन्मान सत्कार सोहळा या व्यासपीठावरती करण्यात येतोय। माननीय प्रवीणजी भोसले यांचाही यथोचित शुभ सन्मान सत्कार सोहळा या व्यासपीठावरती करण्यात येतोय। प्रवीणजी भोसले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचाही या ठिकाणी यथोचित शुभ सन्मान सत्कार सोहळा होतोय। मायेची प्रेमाची उबदार शाल प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन माननीय भोसले साहेबांचा यथोचित शुभ सन्मान सत्कार सोहळा या व्यासपीठावरती करण्यात येतोय। यस थँक्यू सो मच। जाऊयात कॉम्बॉक्स मध्ये भरत सर आपल्याशी जोडलेले आहेत। अलॉंग द ग्राउंड या ठिकाणी चुरसीने 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत। 2 धावेच्या मदतीने स्कोरबोर्ड पाहायला गेलं तर जातोय तो म्हणजे नवलाई स्पोर्ट्स या संघाचा 34 या आकड्यावरती।
सुंदर अशी लढत आपण श्रीकांत सर पाहतोय. 10 चेंडू 35 धावांची गरज आहे. पाहायला गेलं तर 2 गडी बाद झाले आहेत अजय पाटील, परंतु सुनील अजून देखील मैदानाच्या आतमध्ये आहे. सुनील वरती विश्वास ठेवला आहे, परंतु गोलंदाजी सुरेख अशी राहिली आहे संतोष मगदुम यांची. 10 चेंडू 35 धावांची आवश्यकता आहे. इथे रिक्स आहे. जिंदगी जीने का मजा बरसर तभी आता है जब जिंदगी में इश्क हो जाए, और मैच खेलने का मजा तभी आता है जब मैच में रिस्क हो जाए. इथे रिस्क आहे आणि इथे पंतांचा इशारा दंडित दिलाय. इथे डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला भेटेल. अप्रतिम ही स्पर्धा आणि या स्पर्धेदरम्यान जिंकण्यासाठी तब्बल 69 धावांचा पाठलाग करायचा आहे. आतापर्यंत 34 झालेत. 9 चेंडू राहिलेत. 9 चेंडूमध्ये 35 धावा बनवायच्या आहेत. खेळाचं व आयुष्य आपलं सामर्थ्य तेव्हा दाखवत चला जेव्हा समोरचा तुम्हाला कमी समजत असेल. इथे इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू खेळून काढलाय. एक टप्पा, दुसरा टप्पा, सरकन भरकन निघून गेला सीमारेषा बाहेर बाहेर बाहेर. 4 धावा ठोको डीजे. आठ चेंडू 31 धावा. चांगला फटका पाहायला मिळाला बॅट्समनच्या बॅटमधून. असं डान्सिंग डाऊन विकेट आले होते. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. इथे डॉट बॉल येतोय. नक्कीच डॉट बॉल येतोय. इथे मात्र आता जर पाहिलं तर 7 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. मॅच अजूनही ऑन आहे. मॅच दोन्ही साइडून ऑन आहे आणि ते मात्र अप्रतिम ही स्पर्धा आहे. 31 धावा अजूनही बनवायच्या आहेत 7 चेंडू मध्ये. पंच निर्णय काय असेल? डॉट बॉल आहे. एक पंच रिव्ह्यू मागतायत फलंदाज. फेअर डिलिव्हरी आहे. चांगला चेंडू हाताळला गोलंदाजाने. उत्कृष्ट दर्जाची आपण चित्रफित पाहिली आणि तितकाच चांगला निर्णय. डॉट बॉल येतोय. धावसंख्या आपण पाहतोय आता 7 चेंडू मध्ये 31 धावांची गरज असणार आहे टीम नवलाई स्पोर्ट्स या संघाला. चला स्पीडअप घ्यायचा आहे गोलंदाज. पुलटॉ चेंडू क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी त्यांच्या हातामध्ये मारला आणि फलंदाज बाद. वेलकम डीजे. लायन आणि सिम्बा दोघे आज धुंदीत आहेत. फायनलची मॅच आणि फायनलचा मॅचचा आनंद सगळेच घेत आहेत. हॅपी वाली फिलिंग आपण पाहतोय सगळ्यांच्या नजरेमध्ये आहे. 6 चेंडू 31 धावा. 6 षटकार मारायचा आहे तर पहिला येतोय
स्ट्रेट डाउन द ग्राउंड, षटकार. वेलकम डीजे. पाच चेंडू 25 धावा. हा देखील फटका चांगला. क्षेत्ररक्षक आहेत दोघे त्या ठिकाणी आणि पकडली जाईल झेल. आणि क्षेत्ररक्षक कोणती चुकी करत नाही. एक मोठा झटका लागतोय. फलंदाज बाद. यांच्या माध्यमातून 500 रुपये रोख कॅश प्राइज देण्यात आलेला आहे. शक्यता मॅच जर पाहिली तर मॅच भरत साइड दोन्ही साइडून ऑन आहे, परंतु इथे विस्फोटक कारनामा आता करावा लागणार आहे. मंगेश पाटील मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. 4 चेंडू 25 धावा. पहिला बॉल फटका फसलाय. क्षेत्ररक्षक जातोय नो मॅच लँड मध्ये. ट्रायव्हल एक सिंगल आणि या मॅच मध्ये चांगल्या रीतीने यश 11 ने पकड निर्माण केली आहे. 3 चेंडू राहिलेत आणि 3 चेंडू मध्ये आता मात्र जिंकण्यासाठी अजूनही 24 धावा बनवायच्या आहेत. चांगल्या रीतीने बॅटिंग संतोष मगदुम यांची पहिल्या इनिंग मध्ये आपण तुफान फटकेबाजी पाहिली आणि त्याच्यानंतर या इनिंग मध्ये गोलंदाजी आपण पाहतोय रुपेश यांची. इथे ऑफस्टंपच्या खूप बाहेरचा बॉल पंच वळाले. तिथे व्हाईट बॉल. पंचांचा इशारा आपल्यापर्यंत येतोय. व्हाईट बॉल आलाय. व्हाईटच्या माध्यमातून एक धाव ऍड केली जाते. आता मात्र 23 धावांची आवश्यकता अजूनही आहे. अप्रतिम ही स्पर्धा आपण पाहतोय, खेळतोय, अनुभवतोय. शेववाडी तालुका प्रीमियर लीग क्रिकेटचा महारण संग्राम आहे. इथे पहा सुरेख फटका. क्षेत्ररक्षक आहे, पकडला झेल. बॅटर गॉन. विकेट होईल पतन. मैदानाच्या बाहेर जात असताना बॅटर आपल्याला पाहायला भेटत आहेत. आणखीन एक धक्का, आणखीन एक हक्का बक्का करून टाकणार क्षण. मैदानाच्या आतमध्ये उभा येऊन टाकलाय ठोक डीजे. मध्ये कलर देखील पिंकच त्यांनी निवडला, लकी कलर. आणि लकी कलर मला वाटतं ऑरेंज आर्मीच्या पुढे झुकला नाहीये. आणि आता पाहतोय आपण 2 चेंडू 23 धावा. यावेळेस मोठा फटका. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. कॅचेटचा कॉल. दोघे जण धावतायत. उमेश स्वतः आणि पकडली जाईल झेल. फलंदाज बाद. बॅक टू बॅक दुसरा झटका. ठोको डीजे. फायनलच्या मुकाबल्यामधील शेवटचा चेंडू आणि शेवटचा चेंडू देखील हॅट्रिक बॉल आहे. परंतु पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक आत्ताच एन्जॉय करतायत, आत्ताच डान्स करतायत. शेवटचा बॉल डान्सिंग डाऊन द विकेट निघून चालला आहे स्क्वेअर लेगला, परंतु विजय ठरतो टीम यश 11. आनंदाचे डोळे, आनंद तरंग. शेववाडी तालुका जिंकला, सर्व जिंकले. यश 11 आज जिंकला. वेलकम डीजे.